Subscribe now and press the bell icon. Never miss an update. व्याख्यानमालेचे हे 18वे वर्ष. आज आधुनिक तंत्रज्ञानाने आज आपण जेथे असाल तेथून या व्याख्यानमालेमध्ये आपण सहभागी झाला आहात. वक्त्यांचे विचार आपण ऐकणार आहात. ही तंत्रज्ञानाने दिलेली आपल्याला एक संधी आहे. संजीवनी परिवार शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि प्रबोधन या उपक्रमांतर्गत वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते. शिक्षण या उपक्रमांतर्गत आपण विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा गेली काही वर्ष आयोजित करत असतो. मुलांना मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण प्रायोगिक तत्वावरती परिसरातील 5 गावामध्ये वाचन अभियान केंद्र सुरू केलेली आहेत. इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मराठी आवडतं हे आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये अनुभवत आहोत. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये आकाशकंदील बनवण्यासाठी त्यांच्यासाठी कार्यशाळा आपण घेत असतो. तसंच यावर्षी पतंगोत्सव मुलांसाठी घेतला. या सर्व कार्यक्रमामध्ये मुलांचा सहभाग चांगला होता. खूप चांगला प्रतिसाद आम्हाला त्याच्यातनं मिळाला. आरोग्य या उपक्रमांतर्गत पण महिलांसाठी कॅन्सर चिकित्सा शिबिर आयोजित करतो. तसेच परिसरातील गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक मदत संजीवनी मेडिकल फंडामार्फत आपण काही वर्ष आपण करत आहोत. पर्यावरण या उपक्रमांतर्गत श्रीमद शंकराचार्य मंदिर निर्मळ परिसरामध्ये आपण काही झाडं 100पेक्षा जास्त झाडं आपण लावली होती. त्यांची निगा आम्ही इतके वर्ष आम्ही राखतोय. आज तिकडे संजीवनी वनराई भरलेली आपल्याला पाहायला मिळते. मुलांना स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून वर्षातून 2 वेळेला समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम आपण राबवतो. सुट्टीचा दिवस असतो, सकाळची वेळ, परंतु मुलं मोठ्या संख्येने या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी राहतात आणि त्याचा आनंदही घेताना आम्ही पाहत आहोत. प्रबोधन या उपक्रमाअंतर्गत समाजामध्ये अर्थसाक्षरता वाढली पाहिजे म्हणून आपण केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यावरती त्याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम आपण काही वर्ष घेत आहोत. तसेच आजची ही व्याख्यानमाला संजीवनी व्याख्यानमाला 17 वर्ष सातत्य राखून आम्ही भरवत आहोत. दरवर्षी 3 व्याख्यानं अशी महाराष्ट्रातील नामवंत व्यक्ती आज संजीवनीच्या व्यासपीठावरती उपस्थित राहिले. परिसरातील श्रोत्यांना त्यांचे विचार ऐकता आले. वसई परिसरामध्ये संजीवनी व्याख्यानमाला ही एक नावाजलेली व्याख्यानमाला म्हणून आज ओळखली जाते. हे सर्व करण्याची उमेद गेली 25 वर्ष हे सगळे कार्यक्रम आम्ही करण्याची उमेद आमची टिकून आहे. यामागे समाज बांधवांचा आमच्यावरती असलेला प्रचंड विश्वास. अनेक प्रकारची मदत समाज बांधवाकडनं मिळत असते. त्यांना आम्ही उत्तरदायी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून संजीवनी व्याख्यानमालेमध्ये आर्थिक वर्ष संपल्यावरती आम्ही अहवाल सादर करतो. ही परंपरा आम्ही जपलेली आहे. आज कोविड-19 मुळे जे संकट आलं आहे त्यामुळे यावर्षी आपण डिजिटल स्वरूपामध्ये हा अहवाल सादर करणार आहोत. यावर्षी ही परंपरा आम्ही जपलेली आहे. आजच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प श्री अतुल कहाते सर गुंफणार आहेत. त्यांचा विषय आहे डिजिटल परिवर्तन, आव्हाने आणि संधी.
कहाते सरांचा परिचय द्यायचा म्हटलं तर मराठी वर्तमानपत्रामध्ये क्रीडा असेल, विज्ञान, संगणकशास्त्र या सर्व विषयावरती त्यांचं विपुल लेखन आतापर्यंत ते करत आहेत. इंग्रजीमध्ये त्यांची 20पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि ती पाठ्यक्रमामध्ये अभ्यासली जातात. मराठीमध्ये त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. यामध्ये हिलरी क्लिंटन, वॉरेन बफे, युद्धखोर अमेरिका, तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड अशी अनेक पुस्तकं आज मराठीमध्ये प्रकाशित झालेली आहेत. कहाते सर IIT, गरवारे, फर्ग्युसन, सिम्बॉयसिस अशा नामांकित महाविद्यालयामध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून जात असतात. दुसरं पुष्प गुंफणार आहेत उद्या संध्याकाळी 6 वाजता. अर्चना गोडबोले आपल्याशी संवाद साधणार आहेत. अर्चना गोडबोले या पर्यावरणासंबंधी गेली 25 वर्ष काम करत आहेत. यामध्ये पश्चिम घाट असेल, देशातील अनेक पर्यावरणाच्या प्रश्नांवरती प्रत्यक्ष काम करत असलेल्या एक कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. तिसरं पुष्प श्री संदीप कुमार साळुंखे उमरणार आहेत. सद्यस्थितीमध्ये विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न उभे आहेत. या प्रश्नांवरती श्री संदीप कुमार साळुंखे सर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याशी संवाद साधतील. सद्यस्थितीमध्ये आश्रयदाते, जाहिरातदार, हितचिंतक यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. परंतु संजीवनी व्याख्यानमाला नावारूपास येण्यामध्ये अनेकांचे सहाय्य लाभलं आहे. त्यापैकीच एक जाहिरातदार हा एक मोठा घटक आहे. यामध्ये जनता सहकारी बँक, इंडियन ऑइल, बेसिन कॅथलिक बँक, भारत पेट्रोलियम आणि अनेक देणगीदार यांच्या सहाय्यामुळे संजीवनी व्याख्यानमाला आम्ही आतापर्यंत यशस्वी भरू शकलो. त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. सामवेदी ब्राह्मण संघ आणि समाज बांधव यांचे मी आभार मानतो. व्याख्यानासाठी अतुल कहाते सरांना फोन केल्यावरती त्यांनी व्याख्यानमालेमध्ये सहभागी होण्याचं मान्य केलं. त्याबद्दल मी सरांचेही आभार मानतो. या व्याख्यानमालेमध्ये आपण सर्व श्रोते सहभागी झाला आहात. आपलेही आभार. संपूर्ण जग या महासंकटातून, कोविड-19 या महासंकटातून जात असताना आपल्यासाठी अहोरात्र झटणारी डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी असतील, पोलीस आहेत, यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रतिबंधासाठी खबरदारी म्हणून आपण घरात थांबूया, सुरक्षित राहूया, प्रादुर्भाव थांबवू आणि या परिस्थितीवरती आपण मात करूया. अतुल कहाते सरांच्या व्याख्यानामधील सुरू असताना आपण त्यांना चॅटद्वारे प्रश्न विचारू शकता. व्याख्यान संपल्यानंतर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं कहाते सर देतील. संजीवनी परिवाराचा हा वेगळा प्रयोग आहे. कसा वाटला आम्हाला व्हॉट्सअपवरती कळवा. शेवटी सर्वांना सर्व काळ शुभेच्छा देऊन मी पुढील सूत्र कहाते सरांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद.
नमस्कार. अ, संजीवनी व्याख्यानमालेच्या या पहिल्या पुष्पामध्ये तुम्हा सगळ्यांचं माझ्याकडून स्वागत. अ, आजचा जो आपला विषय आहे, एकूण सगळं जग या डिजिटल युगाकडे चाललेलं आहे, किंबहुना ते तिथे पोहोचलेलं सुद्धा आहे. आणि ते तिथे पोहोचलेलं असताना अ, नेमक्या या कुठल्या प्रकारच्या अ, संधी आपल्या समोर आहेत, कुठल्या प्रकारची आव्हानं आहेत आणि नजीकच्या भविष्यामध्ये नेमकं काय घडू शकतं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह थोडक्यात करायचा हा प्रयत्न आहे. तर मला वाटतं सुरुवातीला आपण एक गोष्ट इथे स्पष्ट केली पाहिजे, ती अशी की जेव्हा आपण हे डिजिटल युग असं म्हणतो, तर हे डिजिटल युग आलं कुठून? तर सध्याच्या परिस्थितीचा आपण जर का विचार केला तर मला असं वाटतं की 3 वेगवेगळ्या गोष्टींच्या एकत्रीकरणामधून हे डिजिटल युग सध्या चालू आहे. त्या 3 ज्या गोष्टी आहेत त्यातला पहिला जो घटक आहे, तो पहिला घटक म्हणजे अर्थातच संगणक किंवा कम्प्युटर, जो आता खरं म्हणजे साधारण गेली जवळपास 70-एक वर्ष अस्तित्वात आहे. अगदी सुरुवातीला जरी त्या संगणकाचं स्वरूप, आकार, त्याची उपयुक्तता या सगळ्या गोष्टी खूपच आजच्या त्याच्या स्वरूपापेक्षा वेगळ्या असल्या तरी तो बरीच वर्ष, दशकं अस्तित्वात आहे. दुसरा जो घटक आहे, तो दुसरा घटक साधारण 1970च्या दशकामध्ये काही अंशी सुरू झाला आणि त्यानंतर तो वाढत गेला आणि तो म्हणजे अर्थातच इंटरनेट. आणि 21व्या शतकामध्ये आणि खास करून अलीकडच्या एक 5-6 वर्षांमध्ये ज्या प्रकारे इंटरनेट वापरलं गेलेलं आहे, तर ते कल्पनेपलीकडचं आहे. कुणीही इंटरनेटचा वापर आपण सध्या ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे केला जाईल अशी कल्पना मांडली असती तर त्या माणसाला अर्थातच लोकांनी वेड्यात काढलं असतं. पण आता इंटरनेट हे अशा जवळपास अशक्यप्राय गोष्टींसाठी वापरलं जात आहे. हा त्यातला दुसरा घटक आहे, म्हणजे संगणक पहिला, इंटरनेट दुसरा. आणि तिसरा जो घटक आहे तो अर्थातच आपल्या सगळ्यांच्या खिशात नव्हे, बरेचदा हातात असलेला स्मार्टफोन. तर या 3 घटकांमुळे खऱ्या अर्थाने हे डिजिटल युग हे मोठ्या प्रमाणावर वाढतंय आणि भविष्यामध्ये अर्थातच त्याचा एकूण सगळा आवाका हा आपल्या कल्पनेपलीकडे जाणार आहे आणि त्याचीच एक झलक आज आपण थोडक्यात बघणार आहोत. तर त्या संदर्भात मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती अशी की आपण सगळ्यांनी इंटेल या सुप्रसिद्ध कंपनीचं नाव बहुधा ऐकलं असेल. आपल्या सगळ्यांचे जे संगणक असतात, लॅपटॉप्स असतात, मी हा जो संगणक आता उदाहरणार्थ लॅपटॉप वापरतोय त्याच्यावर सुद्धा एक स्टिकर आहे आणि त्या स्टिकरवर इंटेल असं लिहिलेलं आहे. तर ही जी इंटेल ही जी कंपनी आहे, तर ती कंपनी थोडक्यात संगणकांचा किंवा कम्प्युटर्सचा मेंदू म्हणजे CPU तयार करते. आणि या कंपनीच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्या संस्थापकांपैकी एका माणसाचं या विषयामधलं जे मत आहे किंवा त्यांनी जे केलेलं विधान आहे, तर त्या विधानाचा बरेचदा दाखला दिला जातो. त्या माणसाचं नाव गॉर्डन मूर आणि म्हणून त्याच्या या विधानाला मूर्स लॉ असं म्हणतात. तर या गॉर्डन मूरनं खरं 1970च्याच दशकामध्ये असं म्हणून ठेवलं होतं की एका साधारण आपण ज्याला CPU म्हणतो त्या चिपवर, म्हणजे छोटीशी अगदी एक पातळ थर असलेली जी चिप असते किंवा ज्याला आपण मायक्रो प्रोसेसर म्हणतो, तर त्याच्यावर वेगवेगळे ट्रान्झिस्टर्स आणि इतर जी सगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतात, तर ती उपकरणं किती प्रमाणात मावू शकतील. तर या गॉर्डन मूरचं असं म्हणणं होतं की दर 18 महिन्यांनी या चिपवर असलेल्या उपकरणांची संख्या ही साधारण दुप्पट होत जाईल. म्हणजेच साधारण दर 1.5 वर्षांनी संगणक आणि त्याच्याशी संबंधित असलेली सगळी जी यंत्रणा आहे
तर त्या यंत्रणेची एकूण क्षमता ही दुप्पट होत जाईल आणि दर 1.5 वर्षांनी ती दुप्पट होत जाणं याचा अर्थ संगणकाचा वेग, त्याची क्षमता, त्याची मेमरी, त्याची काम करण्याची सगळी ताकद, या सगळ्या गोष्टी दर 1.5 वर्षांनी दुप्पट होत जातील. आणि म्हणूनच आपण बघतो की गेल्या काही वर्षांमध्ये अशक्य असलेल्या गोष्टी आता सहज वाटतात. का तर संगणकाची क्षमता या वेगाने वाढतीये. मूरचा नियम किंवा मूरचा लॉ हा खरा ठरतोय. आणि त्याच्या जोडीला हे नुसतं एकीकडे असं होतंय अशातला भाग नाही, तर त्याच्या जोडीला एकूण इंटरनेटची जी सगळी क्षमता आहे आणि ती क्षमता अर्थातच सगळ्या दूरसंचार यंत्रणेवर अवलंबून असते. म्हणजे आपण नेहमी या प्रकारच्या संज्ञा ऐकतो की पूर्वी 2G तंत्रज्ञान होतं, मग 3G आलं, मग 4G आलं. तर हे जे सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन आणि आता करोना मुळे हे काम काहीसं थांबलेलं आहे, पण 5th जनरेशन किंवा 5G या तंत्रज्ञानाकडे आपली वाटचाल चालू आहे. जे एकीकडे संगणकांची क्षमता प्रचंड वेगाने वाढतीये, दुसरीकडे माहिती एकीकडून दुसरीकडे वाहून देण्याची क्षमता, त्या पिढ्या 3G, 4G, 5G त्या जनरेशन्स पुढे पुढे जात आहेत. आणि या दोन्हीच्या एकत्रीकरणामुळे एकूण आपण ज्या गोष्टी अशक्यप्राय मानत होतो त्या या डिजिटल तंत्रज्ञानाने आता शक्य केलेल्या आहेत. म्हणजे समजा या तंत्रज्ञानांमध्ये प्रगती झाली नसती तर कदाचित आज आपण ज्या गोष्टी सहजपणे करतो आणि भविष्यात त्याहूनही आणखीन मोठ्या गोष्टी करू त्या शक्य झाल्या नसत्या. ही पार्श्वभूमी मला वाटतं आपण आधी लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे बरेचदा लोकांना असा प्रश्न पडतो की अरे माझा कम्प्युटर जेमतेम 2 वर्षातच कसा काय आउटडेट झाला, किंवा माझा मोबाईल फोन मी आत्ता घेतला होता 6 महिन्यांपूर्वी आणि आता लोक म्हणायला लागलेत की तो आउटडेट सुद्धा झाला. हे सगळं कशामुळे होतं, तर या तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे होतं. आता एकीकडे अशा प्रकारे हे डिजिटल सगळं तंत्रज्ञान पुढे जात असताना दुसरीकडे हे सध्या जे कोविड-19 किंवा कोरोनाचं संकट आलेलं आहे, तर अर्थातच हे महाभयंकर संकट आपल्या सगळ्यांवर कोसळलेलं आहे. आपण आपापल्या परीने वैयक्तिक पातळीवर आणि एकत्रित पातळीवर त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. पण यातला थोडासा दुर्लक्षित भाग असा की या संकटामुळे अचानकपणे या डिजिटल तंत्रज्ञानाचा सगळा जो फायदा आहे, आणि हा फायदा फक्त मी असं म्हणेन की IT क्षेत्रापुरत्या किंवा त्या क्षेत्रातल्या लोकांपुरताच नव्हे, तर एकूण सगळ्या लोकांना कशा प्रकारे होईल हे चित्र ठळकपणे समोर आलेलं आहे. यातली काही उदाहरणं आपण सध्या अनुभवतोयच. म्हणजे आपण समजा असं म्हटलं की घर बसल्या सध्या लोक काय करतायत, तर आठवड्यामध्ये समजा सोमवार ते शुक्रवार हे आपण कामाची वेळ धरली किंवा शनिवार, तर अनेक लोक ज्यांना शक्य आहे ते लोक आता सध्या वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करतात. आता डिजिटल तंत्रज्ञान समजा नसतं तर हे निव्वळ अशक्य झालं असतं. कित्येक महाविद्यालय, शाळा, विद्यापीठं आपल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा एकतर रद्द करतायत किंवा त्या परीक्षा ऑनलाईन घेत आहेत. आणि इथून पुढे किमान पुढच्या पहिल्या सत्रासाठी जेव्हा नवीन हे वार्षिक सत्र शाळांचं आणि महाविद्यालयांचं चालू होईल, तर त्याचा सगळा अभ्यासक्रम किमान पहिल्या सत्राचा आणि त्याच्या परीक्षा सुद्धा ऑनलाईन घ्याव्यात अशा प्रकारची वाटचाल बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. या गोष्टी समजा 6 महिन्यांपूर्वी आपल्याला कोणी सांगितल्या असत्या की अरे बाबा तुला आता घरून काम करायचंय पुढचे 3 महिने 4 महिने, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं असतं की तुला कॉलेजलाच जायचं नाहीये आणि तुला शिकायचंय ते घर बसल्या शिकायचंय आणि त्याची परीक्षा सुद्धा घरी बसून द्यायची आहे, तर मला वाटतं आपण त्यावेळेला अक्षरशः वेड्यात निघालो असतो. पण आता इतक्या सहजपणे हे लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे की हा मला वाटतं डिजिटल तंत्रज्ञानाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे की लोकांना सुरुवातीला जेव्हा ते वापरत नसतात तर त्यावेळेला यामध्ये खूप अडचणी आहेत किंवा हे आपल्याला जमणार नाही, झेपणार नाही असं वाटत असतं. पण ज्या वेगाने लोक ते आत्मसात करतायत, म्हणजे ज्यांनी उदाहरणार्थ कदाचित आपल्या लॅपटॉपला आयुष्यामध्ये हात लावला नसेल, अगदी जुजबी त्याचं आपल्याला कित्येकदा आश्चर्य वाटायला लागतं. सध्याच्या काळामध्ये उदाहरणार्थ घर बसल्या वस्तू ऑर्डर करणं, त्यांची पेमेंट्स घर बसल्या करणं, हे बऱ्याच लोकांना इतके वर्ष माहीत असूनही लोक ते टाळायचे आणि ते आता सहजपणे करायला लागले. तर मला वाटतं की अशा प्रकारच्या अनेक गोष्टी
इथून पुढे घडणार आहेत. तर या पार्श्वभूमीवर आपण या विषयामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करू, की हे डिजिटल तंत्रज्ञान जे आहे, हे डिजिटल तंत्रज्ञान हे नुसतंच आपण ऑनलाईन एखादी गोष्ट ऑर्डर करणं किंवा ऑनलाईन परीक्षा देणं, ऑनलाईन चॅट करणं इतक्या पुरतं मर्यादित आहे का? तर ते अजिबातच नाही. म्हणजे आपण कदाचित या संदर्भामधले काही शब्द तरी ऐकले असतील अलीकडच्या काळामध्ये. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाबद्दल सगळीकडे खूप बोललं जातं. म्हणजे लोकांच्या नोकऱ्या भविष्यामध्ये जातील, सगळीकडे आपल्याला यंत्रमानव दिसायला लागतील, रोबोट्स, आणि ते लोकांचं काम करायला लागतील, आणि अशा प्रकारच्या अनेक शक्यता व्यक्त केल्या जातात. तर या कृत्रिम बुद्धिमत्तेचं किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खरा अर्थ काय आहे आणि त्याचा धोका आणि त्यातल्या संधी नेमक्या काय आहेत, याचा आपण थोडक्यात विचार करूया. तर कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टीकडे खरं म्हणजे अतिशय क्लिष्टपणे उगीच बघितलं जातं असं माझं मत आहे. यातली मूळ संकल्पना ही अतिशय सोपी आहे. ती अशी की आपण एखादा माणूस किंवा आपण लहान मुलगा म्हणू आणि एखादा संगणक याच्यामधला अतिशय सोपा आणि मूलभूत फरक काय असतो. तर लहान मूल हे आपण त्याला जे शिकवू ते तर शिकतंच, पण त्याच्या जोडीला आपण त्याला जे शिकवणार नाही ते सुद्धा ते शिकतं. म्हणजे याचं एक उदाहरण समजा आपण घेतलं तर समजा ते लहान मूल आता एका अगदी कमी पायऱ्या असलेल्या जिन्यांवरनं चाललेलं आहे, आणि जेव्हा ते पायऱ्या उतरत असतं त्यावेळेला समजा त्या मुलाकडून एखादी पायरी चुकते किंवा निसटते आणि ते एकदम पुढच्या पायरीवर जातं, थोडंसं कदाचित कोलमडतं, पडतं, त्याला लागतं, ते रडायला लागतं. पण पुढच्या वेळेला जेव्हा ते मूल त्याच जिन्यावरून जात असतं त्यावेळेला त्याच्या मेंदूमध्ये ही गोष्ट आता नोंदलेली असते की अरे बाबा तिथे जिना आहे, त्या जिन्यावरची ती पायरी गेल्या वेळेला निसटली होती आणि ती आता यावेळेला निसटता कामा नये, आणि म्हणून ते मूल तिथून व्यवस्थितपणे जातं दुसऱ्या वेळेला. म्हणजे पुन्हा ती चूक ते मूल करत नाही. याच्या उलट समजा आपण एखादा यंत्रमानव तिथे ठेवला आणि त्या यंत्रमानवामध्ये आपण अजून कृत्रिम बुद्धिमत्ता भरलेली नाही, म्हणजे त्याच्यात सर्वसामान्य संगणकासारखी बुद्धिमत्ता आहे असं आपण समजलो, तर तो यंत्रमानव पहिल्यांदा समजा पायरी चुकला तर तो पडेल आणि धडपडेल, आणि दुसऱ्या वेळेला सुद्धा तो धडपडेल. म्हणजेच काय, तर तो लहान मुलासारखा त्याच्या अनुभवामधून शिकणार नाही. आणि हा सर्वसामान्यपणे मानवी मेंदू आणि यंत्रमानव याच्यामधला फरक मानला जातो. पण जेव्हा या यंत्रमानवाला कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान पुरवलं जातं त्यावेळेला काय फरक पडतो. तो फरक असा की दुसऱ्या वेळेला हा यंत्रमानव आता लहान मुलासारखा विचार करायला लागतो. लहान मुलासारखं आधी आपण जे शिकलेलो आहोत आणि जे अनुभवलेलं आहे त्याच्या आधारे तो निर्णय घ्यायला लागतो, आणि त्यामुळे दुसऱ्या वेळेला तो पडणार नाही. तर मला वाटतं हा फरक जर का आपल्या लक्षात आला असेल तर आपल्याला हे समजेल की हळूहळू मग हा यंत्रमानव माणसासारखाच काम करायला लागेल. आणि म्हणून लोक असं म्हणतात की जर आपण माणसासारखं अनुभवातून शिकण्याचं कौशल्य यंत्रमानवाला दिलं तर तो काही काळाने माणसाला रिप्लेस करू शकतो किंवा माणसाची जागा घेऊ शकतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की जी साधारण फार मोठी कौशल्य नसलेली कामं असतात, म्हणजे सर्वसाधारण शिक्षण आणि आकलन घेऊन कुठलाही माणूस त्या प्रकारची कामं करू शकतो, अशी कामं कदाचित यंत्रमानव आपल्याकडून हिरावून घेण्याची शक्यता. मग ही कामं कुठली असू शकतात, तर उदाहरणार्थ आपण कुठल्याही ऑफिसमध्ये गेलो तर तिथे कोणीतरी रिसेप्शनिस्ट असतो किंवा असते, किंवा आपण एखाद्या बँकेमध्ये गेलो, कुठल्याही कार्यालयामध्ये गेलो तर तिथे सर्वसाधारण प्रकारची कामं करणारी, म्हणजे तिथे ग्राहक आल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे, मग तो ग्राहक समजा बँकेत म्हणाला की मला पैसे काढायचे, मग हा फॉर्म भरा, मग तो फॉर्म अमुक ठिकाणी सबमिट करा, अशा सगळ्या गोष्टी ज्याला आपण अगदी रुटीन प्रकारची कामं म्हणतो, अशी सगळी कामं माणसाने का करायची आणि त्या ठिकाणी यंत्रमानव का असू नये असा विचार खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेला असल्यामुळे अशी जी कामं आहेत, म्हणजे ती ॲक्च्युली आपण त्याला व्हाईट कॉलरच कामं म्हणतो, पण तशा प्रकारची कामं हा यंत्रमानव इथून पुढे करण्याची दाट शक्यता आहे. हॉटेलमध्ये उदाहरणार्थ वेटर्स असतात, तर जपानमध्ये तुम्ही कदाचित हे यूट्यूब वगैरेवर बघितलं असेल, तिथे हे प्रयोग सुद्धा झालेत
की माणसाची जागा तिथे यंत्रमानवाने घेतली होती आणि काही काळ ते यशस्वी सुद्धा झालं आणि मग लोकांना असं वाटायला लागलं की अरे तो यंत्रमानव खूपच अगदी कोरडा आहे, म्हणजे तो काय आपल्याशी बोलत नाही, काही नाही, आणि म्हणून मग पुन्हा तिथे वेटर्स आणले गेले. पण आता एक लक्षात घ्या की हे डिजिटल तंत्रज्ञान आणि त्याच्या जोडीला कोरोना असं वातावरण असेल तर भविष्यामध्ये हॉटेलमध्ये वेटर्सच्या ठिकाणी यंत्रमानव असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे लगेचच काही उद्या परवा घडणार नाही, पण हळूहळू अशा गोष्टी घडू शकतात. आणि म्हणूनच आपण असा विचार केला पाहिजे की अशा प्रकारची कामं जर का यंत्रमानव करणार असतील तर कुठल्या प्रकारची कामं ते करू शकणार नाहीत आणि त्या ठिकाणी आपल्याला त्यामधल्या संधी असणार आहेत. तुम्हाला एक उदाहरण मी अगदी वैयक्तिक अनुभवातलं सांगायचं तर आपण ठिकठिकाणी सफाई कर्मचारी बघतो. झाडण्या पुसण्यापासून अनेक कामं ते करत असतात आणि आपला सगळा परिसर स्वच्छ ठेवायला मदत करतात. आता अनेक कंपन्यांनी अशा प्रकारचे यंत्रमानव तयार केलेत, म्हणजे ते यंत्रमानवासारखे दिसत नाहीत, पण ते आपलं घर, आपलं कार्यालय, आपलं जे ठिकाण असेल ते झाडू किंवा पुसू शकतात. आणि ही कल्पित गोष्ट नाहीये. भारतामध्ये अशा प्रकारचे यंत्रमानव उपलब्ध आहेत आणि मी वैयक्तिक अनुभव यासाठी म्हणालो की अशा प्रकारचा एक यंत्रमानव आमच्या घरात आहे आणि तो आमचं घर सध्या या कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला साफ करून देतो. म्हणजेच मी आता जे सांगतोय हे केवळ काल्पनिक किंवा भविष्यात घडणार असं नाहीये, हे आपल्याला दिसतंय आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी भविष्यात घडू शकतात. आता हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान समजा आपण थोडंसं आणखीन पुढे नेलं तर त्या तंत्रज्ञानाला म्हणतात मशीन लर्निंग. तर आता हे मशीन लर्निंग म्हणजे काय असतं तर कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जसं मी म्हटलं की माणसाची कामं हळूहळू संगणक करायला लागतो, पण दरवेळेला आपल्याला त्याला शिकवत राहावं लागतं. म्हणजे नवीन अनुभव आला की तो अनुभव आपल्याला त्या संगणकामध्ये फीड करावा लागतो किंवा यंत्रमानवामध्ये फीड करावा लागतो आणि तो फीड केल्यानंतरच यंत्रमानव आणखीन समृद्ध होतो. पण अशी कल्पना त्यातनं निघाली की आपण हे करण्याऐवजी समजा यंत्रमानव किंवा संगणक आपणच शिकू शकला तर, म्हणजे आपण त्याला फक्त कसं शिकायचं हे शिकवायचं आणि कसं शिकायचं हे त्याला कळलं एकदा की त्यानंतर हा संगणक किंवा यंत्रमानव आपण शिकत राहिला तर काय होईल. ही किती भन्नाट कल्पना आहे याचा विचार करा. याचा अर्थ संगणक किंवा यंत्रमानव हा माणसासारखा त्याला फक्त सुरुवातीचं एक प्राथमिक शिक्षण दिलं की त्यानंतर स्वतः शिकू शकेल. कशाच्या आधारे तर कसं शिकायचं हे माणसानेच त्याला सांगितलेलं असेल आणि या तंत्रज्ञानाला म्हणतात मशीन लर्निंग. आणि हे तंत्रज्ञान सध्या इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं, त्याचे फक्त मी तुम्हाला काही नमुने सांगतो. आपल्यापैकी कुणीही समजा आज कुठल्याही आता सध्याचा पुन्हा हा कोरोनाचा जो काळ आहे तो सोडून द्या, सर्वसामान्य परिस्थिती असताना आपण समजा एखाद्या बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यायला गेलो. आता कर्ज घ्यायला गेल्यानंतर ती बँक कुठल्या आधारे ठरवते की हा माणूस आपण समजा कर्ज दिलं तर ते कर्ज परत फेडू शकेल का, त्याचे हप्ते वेळेवर भरू शकेल का. तर हे पूर्वी ठरवण्यासाठी अर्थातच बरेच ठोकताळे वापरले जायचे. मग आपल्याला आपली सॅलरी स्लिप द्यावी लागत असेल, पगाराची आहे, किंवा आपली एकूण मालमत्ता किती आहे, घरातलं कुटुंबात सदस्य संख्या किती आहे, अशा प्रकारच्या गोष्टींवरनं ते पूर्वी ठरवलं जायचं. आता हे सगळं तंत्रज्ञान बहुसंख्य बँकांमध्ये पूर्णपणे मशीन लर्निंग नावाचं सॉफ्टवेअर करतं. ते कसं तर आपण जो फॉर्म समजा भरून दिलेला असेल तो फॉर्म हे संगणकच वाचतात आणि त्यांच्याकडे आपण भरून दिलेला फॉर्म आणि आधी लोकांनी ज्यांनी घेतली होती त्या सगळ्यांचे फॉर्म्स याची अतिशय प्रचंड मोठ्या वेगाने छाननी केली जाते आणि मग आपला फॉर्म आणि इतर लोकांचा फॉर्म याच्यात काय साम्य होती आणि जर साम्य असतील तर त्या लोकांनी कर्ज घेतली असतील तर ती वेळेवर परत दिली का, म्हणजे ते कर्ज बुडवली का हप्ते दिले, त्या कर्जांचं काय झालं, ही सगळी माहिती अतिशय वेगाने संगणक अॅनालाइज करतो आणि त्यातनं तो पटकन त्या बँक ऑफिसरला सांगतो की या माणसाला तुम्ही कर्ज द्या किंवा देऊ नका. हे सगळं पडद्या आड होतं, आपल्याला हे कळत नाही. आपल्याला फक्त तो ऑफिसर शेवटी सांगतो की तुम्हाला कर्ज आम्ही देऊ शकतो किंवा शकत नाही. कशाच्या आधारे ही प्रक्रिया बँकेनी या मशीन लर्निंगच्या आधारे पार पाडलेली असते. दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगतो.
आपण जेव्हा आपलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड अशी कार्ड कुठल्याही दुकानामध्ये, हॉटेलमध्ये, पेट्रोल पंपावर वापरतो, तर त्यावेळेला आपल्या लक्षात आलं असेल की जेव्हा ते कार्ड स्वाईप केलं जातं, त्यानंतर काही सेकंद लागतात आणि त्यानंतर आपल्याला ओके असा मेसेज येतो किंवा पेमेंट कन्फर्म आणि ती पावती छापून येते. अलीकडच्या काळामध्ये या मागचं सगळं जे तंत्र असतं ते सुद्धा या मशीन लर्निंगचंच असतं. म्हणजे मशीन लर्निंग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचं पुढचं पाऊल. तर इथे मशीन लर्निंग कसं काम करतं, तर अशा प्रकारचं कार्ड म्हणजे आपलं कार्ड, उदाहरणार्थ समजा आता मी सध्या पुण्यात राहतो, तर समजा मी पुण्यात राहत असताना हे कार्ड वापरलं गेले दिल्लीत, तर हे मशीन लर्निंगचं सॉफ्टवेअर काय करतं की माझं कार्ड यापूर्वी दिल्लीत कधी वापरलं गेलं होतं का. समजा मी नेहमी जी खरेदी करतो दुकानामधून तर ती 5,000 रुपयांच्या वर नसते आणि आताचं दिल्लीतलं हा जो व्यवहार आहे हा 10,000 रुपयाचा. तर दिल्लीमध्ये 10,000 रुपयांसाठी हे कार्ड वापरलं जात आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत माझं कार्ड हे कधीच समजा कुठल्याही हॉटेलमध्ये वापरलं गेलं नव्हतं आणि आता पहिल्यांदाच ते दिल्लीतल्या एका हॉटेलमध्ये 10,000 रुपयांसाठी वापरलं जातं. तर मशीन लर्निंगचं सॉफ्टवेअर जे असतं हे सगळं या कार्डची आत्तापर्यंतचा कार्डचा इतिहास बघतं आणि लगेच त्या संबंधित माणसाच्या मशीनवर कळवतं किंवा ते ट्रान्झॅक्शन डिक्लाइन करतं. आणि तुम्ही हे अनुभवलं असेल, समजा आपण नेहमी करत असलेल्या व्यवहारांपेक्षा वेगळा व्यवहार कार्डवर केला तर आपल्याला कित्येकदा बँकेकडून तात्काळ फोन येतो की हे खरंच तुम्ही करताय का ट्रान्झॅक्शन, का तुमचं कार्ड दुसरं कोणी वापरतंय, हे प्लीज कन्फर्म करा. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दृष्टीआड या तंत्रज्ञानांमुळे होत असतात. या वर्णनांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की या तंत्रज्ञानाचा आवाका किती मोठा आहे आणि त्यातून नेमक्या कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या या लोकांच्या जाऊ शकतात आणि कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या तयार होऊ शकतात. तर आता नोकऱ्या कुठल्या जाऊ शकतात, मला वाटतं याविषयी आणखीन सांगायची गरज नाही, तुम्हाला तो अंदाज आला असेल. पण कुठल्या च्या नोकऱ्या यातून तयार होऊ शकतात, तर हे सगळं तंत्रज्ञान अधिक प्रभावीपणे कोण वापरू शकेल. उदाहरणार्थ एखादं कर्ज द्यायचं का नाही किंवा एखाद्या कार्डवरचा व्यवहार पूर्ण होऊ द्यायचा का नाही हे कसं ठरवायचं, यासाठीचा जो मानवी हस्तक्षेप आहे किंवा हे मुळात कसं ठरवायचंय, यासाठी लागणारी जी सगळी बुद्धी आहे, त्यासाठी लागणारी जी कौशल्य आहेत, अशी कौशल्य असलेली माणसं, अशी बुद्धी असलेली माणसं ही सगळी इथून पुढे खूप मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल तर संगणकाच्या काम करत असलेल्या लोकांनी सुद्धा अशा प्रकारची जी नवीन कौशल्य लागणार आहेत, ही कौशल्य कशा प्रकारे आत्मसात करता येतील, म्हणजे भविष्यामध्ये बँकांचं स्वरूप कसं असेल, भविष्यामध्ये कुठल्याही आर्थिक प्रकारच्या कंपनीचं कामकाजाचं स्वरूप कसं असू शकेल, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपापल्या क्षेत्रांमध्ये हे जे बदल घडतायत या बदलांकडे मला वाटतं बघितलं पाहिजे. एक उदाहरण यामध्ये सर्वसामान्यपणे दिलं जातं आणि म्हणून त्या उदाहरणाचा मी थोडक्यात उल्लेख करीन. या उदाहरणातून आपल्याला आत्तापर्यंत सांगितलेल्या डिजिटल तंत्रज्ञानांचा अंदाज तर येईलच, पण त्याच्या जोडीला एक खूप मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं जे तंत्रज्ञान आहे अलीकडच्या काळामध्ये, तर त्याला बिग डेटा असं म्हणतात. तर या बिग डेटा आणि आत्ता सांगितलेलं तंत्रज्ञान यांची सांगड कशी लावायची हे या उदाहरणातनं स्पष्ट होईल. तर आपण सगळ्यांनी कदाचित वॉलमार्ट नावाच्या कंपनीचं नाव ऐकलं असेल. म्हणजे अमेरिकेमध्ये जे आपल्यापैकी कोणी जाऊन आले असतील किंवा परदेशांमध्ये, त्यांनी या वॉलमार्ट कंपनीची अतिशय बलाढ्य मोठी दुकानं बघितली असतील. म्हणजे आपल्या देशामध्ये आपण सध्या डीमार्ट ची मोठी दुकानं बघतो आणि अवाक होऊन जातो आणि म्हणतो की बापरे केवढं मोठं दुकान आहे. तर अशी काही वेळेला अक्षरशः 3 किंवा 4 डीमार्ट्स एकत्र केल्यानंतर एक दुकान होईल इतकं एक वॉलमार्ट असू शकतं, इतकी ती प्रचंड मोठी असतात. तर या वॉलमार्टमध्ये एक जे उदाहरण घडलं ते मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी डिजिटल तंत्रज्ञानाने काय घडू शकेल भविष्यात आणि आपण कसं सजग राहिलं पाहिजे त्या बाबतीत संधींच्या दृष्टीने हे सांगणार आहे. तर वॉलमार्टमध्ये आणि हा जो प्रसंग घडला तो प्रसंग डिजिटल तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणावर यायच्या आधीचा होता.
तर वॉलमार्टमध्ये काय झालं की सातत्याने तिथले अधिकारी असा विचार करायचे की कुठल्या प्रकारच्या वस्तू किंवा गोष्टी हे आपले ग्राहक जास्त प्रमाणात विकत घेतात आणि खास करून कुठल्या 2 किंवा 3 वस्तू ते मोठ्या प्रमाणावर एकत्रितरित्या विकत घेतात. म्हणजे उदाहरणार्थ कुठल्याही ग्राहकांनी आपण ज्याला म्हणू समजा अ नावाची वस्तू घेतली तर तो ब नावाची वस्तू नक्कीच घेईल असं आपल्याला सांगता येईल. तर हे कशासाठी? तर वॉलमार्टला काय करायचं होतं की मग वॉलमार्ट या 2 ज्या वस्तू असतील त्या वस्तू अगदी पुढच्या म्हणजे ठळकपणे दिसणाऱ्या दुकानात आल्या आल्या अशा प्रकारच्या भागात ठेवेल आणि ज्यामुळे लोकांना पटकन त्या तिथल्या तिथून घेता येतील आणि लोक जाऊ शकतील. आणि मग वॉलमार्टनी या प्रकारचा अभ्यास सुरू केला. सगळे जे लोक खरेदी करायला येत होते तर त्यांच्या सगळ्या मागची काही महिन्यांमधली ट्रान्झॅक्शन्स किंवा व्यवहार त्यांनी बघितले आणि त्या व्यवहारांचा अभ्यास त्यांनी केला. हा अभ्यास करण्यासाठी तेव्हा पुरेसं तंत्रज्ञान त्यांच्याकडे नव्हतं, तर त्यामुळे खूप कष्ट घेऊन त्या लोकांनी तो अभ्यास केला आणि त्यातनं असं लक्षात आलं की लोक कुठल्या 2 वस्तू एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणावर विकत घेतात. तर पहिली वस्तू म्हणजे बियर आणि दुसरी वस्तू म्हणजे लहान मुलांसाठी आपण जे वापरतो ते बेबी डायपर्स. आणि ही अतिशय आश्चर्यकारक गोष्ट होती कारण बियर आणि बेबी डायपर्स या 2 गोष्टी एकत्रितरित्या कोण विकत घेईल आणि कशासाठी विकत घेईल. म्हणून मग वॉलमार्टने याचा अभ्यास चालू केला आणि त्यातनं त्यांच्या असं लक्षात आलं की एक अतिशय मजेशीर अशी गोष्ट घडती आणि त्यामुळे या गोष्टी लोक एकत्रित विकत घेत आहेत. तर ती गोष्ट कुठली? तर जेव्हा वॉलमार्टने आपल्या काही ग्राहकांशी बोलायला सुरुवात केली तर ते ग्राहक असं म्हणायला लागले की शुक्रवारी संध्याकाळी मी वॉलमार्टमध्ये जातो आणि इतर काही वस्तू कदाचित घेतो पण या 2 वस्तू नक्कीच घेऊन येतो. का? तर त्याचं कारण असं की आमच्या घरातला म्हणजे अमेरिकी जीवनशैलीनुसार म्हणा असा एक प्रकारचा नियम आहे की शनिवारी घराची सगळी जबाबदारी ही मी घेईन आणि रविवारी घराची सगळी जबाबदारी ही माझी बायको घेईल. तर या अशा प्रकारे या 2 दिवसांची सुट्टी आम्ही घालवतो. मग शनिवारी जेव्हा घराची जबाबदारी माझ्यावर असते तेव्हा मुलांची जबाबदारी सुद्धा माझ्यावर असते आणि मुलांची काळजी घेणं म्हणजे काय तर बऱ्याच अमेरिकी पुरुषांच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ बेबी डायपर्स वापरणं हेच मुलांची काळजी घेतली गेली असा त्यांचा अर्थ होता. आणि मग बियर कशासाठी? तर मग तो माणूस म्हणाला की अर्थातच रविवार हा माझा असतो, रविवार हा माझ्या बायकोनी घर सांभाळायचा असतो आणि त्यामुळे रविवारचा दिवस हा बिअरचा दिवस असतो आणि त्यामुळे लोक खूप मोठ्या संख्येने या 2 वस्तू विकत घेत होते. आता हे सर्वसामान्यपणे कोणाच्या लक्षात आलं नसतं आणि अशा प्रकारचे सगळे निष्कर्ष काढून देणारं जे तंत्रज्ञान आहे माहितीच्या खूप मोठ्या प्रचंड पसाऱ्यातून त्या तंत्रज्ञानाला बिग डेटा ॲनालिटिक्स असं म्हणतात. आणि हे तंत्रज्ञान आता जवळपास सगळ्या कंपन्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापरतात. याचं कारण असं की इथून पुढे आपल्या ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स देण्यासाठी ते ग्राहक इतरांकडून आपल्याकडे यावेत यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आत्तापर्यंतच्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या साठ्यांमधून आपण ग्राहक नेमके काय करतात, कसे वागतात आणि त्यानुसार त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारच्या स्कीम्स आखल्या पाहिजेत हे ठरवलं पाहिजे आणि यासाठी बिग डेटा ॲनालिटिक्स हे तंत्रज्ञान प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. याचे अनेक नमुने आपण बघू शकतो. जे आपण जसं वॉलमार्टचं उदाहरण घेतलं तसं आपण आपल्या ठिकाणच्या दुकानांमध्ये जात असू, अगदी किराणा मालाचं दुकान सोडून द्या, पण थोडंसं मध्यम किंवा मोठ्या आकाराचं स्टोअर आपण डिपार्टमेंटल स्टोअर बघितलं तर तिथे आपण बघितलं असेल की आपल्याला सर्वसामान्यपणे आकर्षून टाकणाऱ्या गोष्टी आणि ज्या गोष्टी पटापट लोक विकत घेतात अशा प्रकारच्या गोष्टी सहजपणे विकत घेता येतील अशा ठिकाणी ठेवलेल्या असतात. ॲमेझॉन ची वेबसाईट जे लोक वापरत असतील तिथे आपण समजा ॲमेझॉनवर 2-3 वेळेला खरेदी केली, ॲमेझॉन हे एक उदाहरण झालं कुठल्याही वेबसाईटवर, तर लगेच आपण आत्तापर्यंत ज्या गोष्टी विकत घेतल्या असतील त्या आपण पुन्हा विकत घेणार आहोत का अशा प्रकारचे प्रश्न ॲमेझॉन आपल्याला विचारायला लागतात. किंवा आपण विकत घेतलेल्या गोष्टीशी संबंधित असलेली दुसरी गोष्ट ॲमेझॉन आपल्याला लगेच दाखवायला लागतं. किंवा आपण विकत घेतलेली एखादी गोष्ट ज्या दुसऱ्या माणसाने विकत घेतलेली असेल
त्या माणसाने इतर कुठल्या गोष्टी विकत घेतल्या होत्या ते Amazon आपल्याला दाखवायला लागतं. म्हणजे अशा असंख्य प्रकारे आपण नेमकं आणखीन सातत्याने काहीतरी विकत घेतलं पाहिजे, यासाठी काय करायचं हा निर्णय Amazon या प्रकारच्या तंत्रज्ञानातून घेत असतं. आपल्यापैकी बरेच लोक अलीकडच्या काळामध्ये ज्याला ओव्हर द टॉप प्रकारचं जे तंत्रज्ञान म्हणतात, किंवा ज्याला आपण टाटा स्काय आणि डिश यासारखं तंत्रज्ञान बाजूला ठेवून इंटरनेटमधनंच अलीकडे टी व्ही बघतो, टी व्हीचे कार्यक्रम बघतो. उदाहरणार्थ नेटफ्लिक्स, त्यानंतर ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार, सोनीचे चॅनल्स आहेत आणि असे असंख्य चॅनल्स आहेत जे आपल्यापैकी अनेक जण बघत असतील. या सगळ्या चॅनल्सवर आपण बघितलं असेल की आपण जो कार्यक्रम बघू, आणि याच्यामध्ये नेटफ्लिक्स हे सगळ्यात आघाडीवर मानलं जातं, आपण जो कार्यक्रम बघू त्यासारखे इतर असंख्य कार्यक्रम आपण बघावेत यासाठी नेटफ्लिक्स आपल्याला लगेच सूचना द्यायला लागतं. म्हणजे समजा आपण एखादा ड्रामा बघितलेला असेल तर लगेच ते ड्रामाशी संबंधित असलेल्या कार्यक्रमांची यादी आपल्यासमोर येते, किंवा त्या मूळ कार्यक्रमामध्ये ज्या अभिनेत्यांनी काम केलेलं असेल त्या लोकांच्या कार्यक्रमांची यादी आपल्यासमोर यायला लागते. म्हणजेच काय, तर ग्राहक आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी जे शक्य आहे ते या सगळ्या कंपन्या करायला लागतात. आणि ज्याला आपण पूर्वी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट CRM असं म्हणायचो, तर त्याचंच हे अत्याधुनिक रूप आहे. आणि मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येत असेल की जे पारंपरिक पद्धतीने आपले व्यवसाय इथून पुढे चालवत राहतील त्यांच्यासाठी हे मोठं संकट असणार आहे. कारण जे स्पर्धक असतील ते स्पर्धक अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरायला लागतील, आणि त्यामुळे इतरांचे ग्राहक मिळवणं आणि आपले ग्राहक टिकवून ठेवणं त्यासाठी काय केलं पाहिजे याचं तंत्रज्ञान त्यांच्याकडे असेल. आणि यातली संधी अशी की आपला कुठलाही व्यवसाय असू दे, जे व्यावसायिक असतील त्यांनी त्या व्यवसायाला जोडून हे नव्या प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याला कसं वापरता येईल याचा विचार जे लोक करतील त्यांना मला वाटतं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संधी असू शकतात. आणि हे सगळं तंत्रज्ञान एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग किंवा बिग डेटा हे सगळे शब्द जरी ऐकायला क्लिष्ट वाटत असतील तरी मला वाटतं या उदाहरणांमधून आपल्या लक्षात येईल की हे सगळं एकमेकांशी साखळीसारखं जोडलेलं आहे. आपण हे वेगळं करू शकत नाही. आणि त्यामुळे जागोजागी प्रत्येक ठिकाणी याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याचं एक ठळक उदाहरण, आणि ज्या माध्यमातून आपण आता हा कार्यक्रम बघतोय, फेसबुक, त्या बाबतीत अतिशय गाजलेलं उदाहरण जे आहे ते म्हणजे अमेरिकेमध्ये 2016 साली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती पदावर निवडून आले, तर त्यावेळेला या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रभावीपणे करण्यात आला होता. तर त्याचा अगदी थोडक्यात सारांश सांगायचा तर तो असा की गुगल हे जे प्रसिद्ध सर्च इंजिन आहे, आपण सगळे गुगल सर्रास वापरत असतो, तर त्या गुगलवर दोन गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर कंपन्या वापरतात. त्या दोन गोष्टी म्हणजे एक तर गुगल ट्रेंड्स नावाचं एक असतं आणि दुसरं गुगल ॲनालिटिक्स नावाचं असतं. त्या दोन गोष्टी काय आहेत, तर आधी मी गुगल ॲनालिटिक्स बद्दल बोलतो. गुगल ॲनालिटिक्स म्हणजे काय असतं, तर कुठलीही वेबसाईट हे लोक नेमके कशा प्रकारे वापरतात. म्हणजेच एक समजा आपण ॲमेझॉनवर उदाहरणार्थ गेलो तर ॲमेझॉनच्या नेमक्या कुठल्या पेजवर आपण जास्त वेळ घालवतो, तिथे नेमक्या कुठल्या प्रकारच्या माहितीकडे आपलं जास्त लक्ष असतं, आपण नेमकं कुठे क्लिक करतो, आपण कुठल्याही पेजवर किती वेळ थांबतो, आपण शेवटी कुठलाही व्यवहार पूर्ण करतो का तो अर्धवट सोडून परत जातो, हे सगळं आपल्या फक्त क्लिक्सनुसार टिपत राहणारं सॉफ्टवेअर असतं. आणि हे सॉफ्टवेअर म्हणजे गुगल ॲनालिटिक्स. तर हे गुगल ॲनालिटिक्स सॉफ्टवेअर वापरून संबंधित कंपनीला, म्हणजे या उदाहरणामध्ये ॲमेझॉनला कळतं की युजर्स नेमके आपल्या वेबसाईटवर काय करतात. आणि समजा ॲमेझॉनला अपेक्षित असलेल्या गोष्टी तिथे घडत नसतील युजर्सकडून, तर त्यांनी त्या केल्या पाहिजेत. यासाठी ॲमेझॉननी पुढची पावलं काय टाकली पाहिजेत हे सगळं ॲमेझॉन त्यानुसार ठरवू शकतं. तर हे झालं गुगल ॲनालिटिक्स. गुगल ट्रेंड्स म्हणजे काय असतं, तर लोक आत्ता या क्षणी गुगलवर सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर कुठली माहिती शोधतायत, म्हणजे गुगल सर्चवर कुठले कीवर्ड्स टाकून लोक माहिती शोधतायत
हे गुगल ट्रेंड्समधनं आपल्याला कळतं. म्हणजे उदाहरणार्थ 2016 सालच्या सुमाराला डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमनी काय केलं की गुगल ट्रेंड्सवर अमेरिकी निवडणुकीच्या संदर्भात लोक कुठल्या प्रकारची माहिती खूप मोठ्या प्रमाणावर शोधतायत या विषयावर त्यांनी आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं. मग त्यातनं त्यांच्या असं लक्षात येत गेलं की काही ठराविक भागांमध्ये डोनाल्ड ट्रम्प ना जास्त पाठिंबा आहे हिलरी क्लिंटनपेक्षा, आणि हिलरी क्लिंटन हे अतिशय प्रबळ दावेदार राष्ट्रपती पदासाठी मानल्या जात असल्या तरी डोनाल्ड ट्रम्पनी त्या ठराविक भागांवर जिथनं डोनाल्ड ट्रम्प विषयी जास्त कुतूहल त्या सर्चमधनं दिसत होतं तिथे आपलं लक्ष केंद्रित केलं, आणि त्यानंतर फेसबुकचा वापर करून त्या भागातले जे युजर्स होते त्या युजर्सवर सातत्याने आपला मोठ्या प्रमाणात प्रचार केला. आता अमेरिकेमधली एक थोडक्यात सांगतो विचित्र पद्धत थोडक्यात अशी आहे की कुठल्याही राज्यामध्ये ज्या 2 उमेदवारांपैकी एका उमेदवाराला जास्त मतं मिळतील त्या उमेदवाराला त्या राज्यामधली सगळीच्या सगळी मतं मिळाली असं जाहीर केलं जातं. म्हणजे हा थोडासा विचित्र प्रकार आहे, पण एक उदाहरण म्हणून सांगतो की समजा कॅलिफोर्निया हे राज्य आहे आणि तिथे समजा 50 एकूण मतं आहेत आणि त्या 50 मतांपैकी समजा 26 मतं ही डोनाल्ड ट्रम्पनं मिळाली आणि 24 हिलरी क्लिंटननं मिळाली, तर आपल्याकडे उदाहरणार्थ 26-24 असाच हिशोब लावला जाईल. पण अमेरिकेमध्ये हा हिशोब 26-24 असा न लावता डोनाल्ड ट्रम्प 50 आणि हिलरी क्लिंटन 0 असा लावला जातो. म्हणजेच अख्खीच्या अख्खी राज्य जास्त मतं मिळवणारा उमेदवार जिंकतो. पण ट्रम्पने काय केलं की जिथे त्यांना थोडासा जास्त पाठिंबा मिळतोय असं दिसत होतं अशा राज्यांवरच सगळं लक्ष केंद्रित केलं आणि ती राज्य महत्वाची त्यांनी जिंकून घेतली आणि त्यामुळे अतिशय निसटत्या फरकामुळे ते ही निवडणूक जिंकू शकले. आता एकीकडे आपण हे डिजिटल तंत्रज्ञान म्हणतोय त्याचा परिणाम कुठे व्हावा, तर डोनाल्ड ट्रम्प सारखा माणूस की जो अमेरिकी राष्ट्रपती पदावर बसेल अशी कल्पना सुद्धा कोणी केली नसती, तो माणूस त्या जगाच्या सगळ्यात महत्वाच्या पदावर जाऊन बसला. म्हणजे हे तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरू शकणाऱ्या लोकांकडून काय घडू शकतं याचं मला वाटतं यापेक्षा आणखीन जास्त बोलकं उदाहरण आपल्याला सापडणं अवघड आहे. या संदर्भात नजीकच्या काळामध्ये आणखीन काही बदल जे घडू शकतील 2-3 बदल अगदी सहजपणे आपण सांगू शकू. याच्या जोडीला आलेलं जे एक तंत्रज्ञान आहे तर ते तंत्रज्ञान म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स असं त्याला म्हणतात किंवा IoT. तर या IoTचा अर्थ काय आहे, तर आत्तापर्यंत हे आपले सगळे संगणक आणि स्मार्टफोन्स हेच इंटरनेटला जोडलेले आहेत. पण इथून पुढे आपण घरात वापरतो ती सगळीच्या सगळी उपकरणं सुद्धा इंटरनेटला जोडली जातील अशा प्रकारचं हे तंत्रज्ञान. त्याचे 1-2 मी म्हटल्याप्रमाणे आपण जर का त्याची उदाहरणं बघितली तर आपल्या लक्षात येईल. पहिली गोष्ट त्यामधली अशी की समजा आपण आपल्या घरामध्ये किंवा घराशेजारी एखादी बाग आहे आणि त्या बागेला नियमितपणे पाणी घालावं लागतं. आता त्या बागेला नेमकं केव्हा पाणी दिलं पाहिजे हे तंत्रज्ञान आत्तापर्यंत मी सांगितलेली सगळी तंत्रज्ञानं आणि IoT या माध्यमातून सहजपणे आपल्याला ठरवता येतं. ते कसं, तर या IoTच्या माध्यमातून आपण जिथे पाणी झाडांना देतो त्या ठिकाणी सेन्सर्स बसवली जाऊ शकतात आणि ही सेन्सर्स त्या जमिनीमधली आर्द्रता, तिथली ती माती वाळलेली आहे का, पाण्याची गरज आहे का, हे सगळं मोजते आणि तिथून ती अलर्ट देते मोबाईलवर. आणि मोबाईलवर अलर्ट आला की त्या मोबाईलमधनंच आपोआप पाणी पुरवठा करणारी यंत्रणा चालू होऊ शकते आणि त्या झाडांना तिथे पाणी दिलं जातं. आपल्याला वाटेल की हे पुन्हा भविष्यात घडणारे, भविष्यात नाही, महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी हे तंत्रज्ञान वापरायला लागलेले आहेत, म्हणजे हे अस्तित्वात आहे. म्हणजेच पुन्हा आपण बघितलं तर एक प्रकारे ही मोठी संधी आहे की त्या ठिकाणी विनाकारण माणसांनी कशाला राबायचं, त्या शेतकऱ्याचं काम हे अशा प्रकारे किती सहजपणे होऊ शकतं हे एक उदाहरण झालं. अशी असंख्य उदाहरणं घेऊन शेतीसारख्या अतिशय अवघड आणि दुर्लक्षित भागामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर सहजपणे होऊ शकतो. चीनमध्ये हे सातत्याने सांगितलं जातं आणि असं म्हटलं जातं की नजीकच्या काळामध्ये भारताला सुद्धा हा धोका आहे. चीनमध्ये अशा प्रकारची यंत्रणा आता सर्रासपणे राबवली जाते जिथे चौकांमध्ये किंवा रस्त्यांवर
लावलेले जे CCTV आहेत, हे CCTV सातत्याने तिथून जात असलेल्या लोकांचे चेहरे टिपत असतात आणि हे चेहरे हे एका डेटाबेसमध्ये पाठवले जातात आणि त्या डेटाबेसमध्ये अगदी हमखास खात्री असलेले गुन्हेगार, संशयित गुन्हेगार, सरकारविरोधी काम करणारे लोक, अशा सगळ्या लोकांची माहिती तयार असते आणि इथून पाठवला गेलेला चेहरा आणि तो चेहरा याची चाचपणी केली जाते, जुळवणी केली जाते आणि तो चेहरा तिथे जुळत असेल, मॅच होत असेल तर लगेचच पोलिसांकडे अलर्ट जाते आणि अचानकपणे त्या माणसाला रस्त्यामध्ये अटक केलं जातं. आता जर का हे चीनमध्ये होऊ शकतं तर कुठेही होऊ शकतं आणि म्हणजेच आता ही संधी म्हणायची का हा धोका म्हणायचा हे आपण ठरवूया. पण अशा प्रकारच्या सुद्धा असंख्य प्रकारच्या गोष्टी आणि बदल घडण्याची शक्यता दाट आहे. अमेरिकेमध्ये खास करून चालक विरहित किंवा ड्रायव्हरलेस गाड्यांचे प्रयोग खूप मोठ्या प्रमाणावर करोनाच्या आधी सुरू होते आणि करोनाचं संकट संपल्यावर पुन्हा चालू होतील. म्हणजे विचार करा की गाडी चालवायला माणूसच नाही, गाडी स्वतः चालवू शकते, हवं तिथे पार्क करू शकते, जाता जाता कोणाला पिकअप करायचं असेल तर पिकअप करू शकते, त्या माणसाला तिथे सोडू शकते आणि या सगळ्या गोष्टींसाठी आधी उल्लेख केलेली सगळी तंत्रज्ञानं मोठ्या प्रमाणावर पुन्हा वापरली जातात. त्यांचा पुन्हा उल्लेख करत नाही, पण या तंत्रज्ञानाचा वापर कुठे होऊ शकतो हे आपल्याला या निमित्ताने कळेल. आता यातनं आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की भारतामध्ये जरी उदाहरणार्थ ड्रायव्हरलेस कार्स ही संकल्पना उजाडायला खूप वर्ष लागतील आपल्याकडची सगळी परिस्थिती बघता, तरीही जेव्हा केव्हा ती येईल तेव्हा एक मोठं संकट कोणावर येईल तर ते अर्थातच ड्रायव्हर्सवर येईल. म्हणजे आपण गेल्या काही वर्षांमध्ये असं म्हणतो की उबर, ओला अशांसारख्या गोष्टींमुळे अनेक बिचाऱ्या तरुणांना जो रोजगार मिळत नव्हता आणि नाईलाजाने का होईना ते मोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये आले आणि तिथे ड्रायव्हरची नोकरी करायला लागले. अर्थातच हे अजिबात भूषणावह नाहीये. आपल्या गावामध्ये आपलं काही होऊ शकत नाही, शेती पूर्णपणे कोमेजलेली आहे आणि म्हणून मोठ्या शहरांमध्ये जाऊन नाईलाजाने हे काम करावं लागतं. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. पण हे दुर्दैव मान्य करून सुद्धा किमान त्या हाताने काम मिळतं ड्रायव्हरचं, असं आपण म्हणत होतो. पण असा विचार करा, भविष्यामध्ये अशा प्रकारच्या ड्रायव्हरलेस गाड्या येणार असतील तर या ड्रायव्हर्सचं काय होणार? मी म्हटल्याप्रमाणे सुदैवाने भारतामध्ये, अमेरिकेमध्येच अजून याच्या फक्त चाचण्या चालू आहेत, त्यामुळे भारतामध्ये हे अवतरायला तर आणखी बरीच वर्ष लागतील. पण अशा प्रकारच्या नोकऱ्या सुद्धा किंवा अशा प्रकारची कामं सुद्धा भविष्यात मोठ्या प्रमाणावर जाऊ शकतात आणि याचे काय परिणाम होतील? म्हणजे आपण भारतामध्ये सर्वसामान्यपणे पार्किंगला जागा नाही अशी आपली तक्रार असते आणि म्हणून आपल्या राहायच्या सोसायटीमध्ये पार्किंग असेल तरच आपण फ्लॅट बुक करतो. आपल्या कामाच्या ठिकाणी, कार्यालयामध्ये सुद्धा आपण आपली चारचाकी असेल तर ती घेऊन जायला, धावायला विचार करतो. रस्त्यांवर पार्किंग मिळत नाही म्हणून आपण नेत नाही, टू व्हीलर, दुचाकीवरच जातो. अमेरिकेमध्ये भविष्यामध्ये या चालक विरहित गाड्या येणार असल्यामुळे त्यांच्याकडचा प्रश्न वेगळा आहे. त्यांच्याकडे मोठमोठी जी पार्किंग्स तयार केलेली आहेत, या पार्किंगचं करायचं काय असा प्रश्न 10 वर्षांनी येऊ शकतो. म्हणून त्यांची उलट तयारी चालू आहे की ही जी पार्किंगची जागा आहे त्या पार्किंगच्या जागेचं वेगळ्या कशामध्ये रूपांतर करायचं, अर्थात व्यावसायिक म्हणजे कमर्शियल प्रकारच्या, तिथे मॉल्स असावेत का, इतर काही असावं का. म्हणजे एक आपल्या लक्षात येईल की डिजिटल जगामध्ये ज्या देशांनी आधीच मोठी प्रगती साधलेली आहे त्यांच्या समोरचे अगदी दैनंदिन प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्या देशासमोरच्या प्रश्नापेक्षा खूप वेगळे आहेत आणि म्हणून जो देश डिजिटल जगामध्ये वेगाने प्रगती करत पुढे जाईल त्या देशाला मला वाटतं आर्थिकदृष्ट्या जरी मोठ्या देशांची बरोबरी करता आली नाही तरीही वेगळ्या अर्थाने काही बाबतींमध्ये त्यांच्याशी स्पर्धा करण्याची आणि त्यांच्याकडे काय प्रश्न निर्माण होऊ शकतात याचा अंदाज येण्याची एक प्रकारची सोय उपलब्ध होऊ शकते. पैशांच्या बाबतीत जर का बोलायचं तर या डिजिटल युगामध्ये अर्थातच आपण काही बदल तर वेगाने झालेले बघतोच आहोत. काही वर्षांमध्ये असं मानलं जातं की चेक, डिमांड ड्राफ्ट वगैरे गोष्टी तर पूर्णपणे जवळपास हद्दपार होतील. कदाचित
डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सुद्धा कालबाह्य होतील, कारण मोबाईल फोनद्वारे आणि भविष्यामध्ये तर मोबाईल फोन सुद्धा नको, फक्त आपल्या अंगठ्याद्वारे किंवा आपल्या डोळ्यांमधला जो युनिक पॅटर्न असतो त्याच्याद्वारे आपण कुठल्याही दुकानामध्ये पैसे भरू शकू. आता हे कसं शक्य आहे? तर आपण तिथे जाऊन फक्त त्या डिव्हाइस समोर आपला अंगठा नेला की आपल्या अंगठ्याचं जगामधल्या आपल्याला माहिती आहे प्रत्येक माणसाचं अंगठ्यावरचं वरचा जो पॅटर्न असतो तो पॅटर्न युनिक किंवा वेगळा असतो. तर त्या पॅटर्नशी समजा आपला क्रेडिट कार्ड क्रमांक किंवा बँक खातं हे जोडलेलं असेल तर त्या अंगठ्याची माहिती टिपून तिथलं जे यंत्र आहे तर ते थेट बँकेकडे जाईल आणि तिथून आपल्या कार्डाची किंवा खात्याची माहिती आणेल आणि आपल्याला फक्त शेवटी कन्फर्मेशनसाठी अप्रूव्ह येस ऑर नो अशा प्रकारे तिथे समोर मेसेज येईल. त्याला आपण येस केलं की आपलं पेमेंट होईल. ATM मध्ये कार्ड टाकण्याची गरज राहणार नाही किंवा पुन्हा तेच, कारण अंगठ्यामुळे आपण तिथे जाऊन पैसे काढू शकू. म्हणजेच काय, तर अनेक गोष्टी आणि आता सध्या उदाहरणार्थ आपल्याला बँकांकडून क्रेडिट कार्ड हवं का, डेबिट कार्ड हवं का, याच्यासारखे फोन पुन्हा यायला सुरुवात झालेली आहे. भविष्यामध्ये असे फोन्स कदाचित येणार नाहीत, कारण क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ही संकल्पनाच कदाचित नसेल आणि मग या क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यासारख्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या लोकांचं भविष्यामध्ये काय होईल? तर त्यांनी अर्थातच या नवीन तंत्रज्ञानामध्ये आपल्याला काय संधी आहेत याचा विचार जर आत्तापासून सुरू केला तर त्यांना त्या संधी सापडू शकतील. वर्तमानपत्र, नियतकालिकं, पुस्तकं यांचं भविष्य काय आहे याविषयी खूप मोठ्या प्रमाणावर शंका व्यक्त केल्या जातात, कारण सध्याच एकूण वाचनाच्या बाबतीत आपण बघतो आनंदी आनंद आहे, लोक वाचत नाहीत. व्हॉट्सॲप हेच जवळपास आपलं वाचनाचं साधन असावं त्या प्रकारे लोक व्हॉट्सॲप वापरतात. त्याच्यावरच्या फेक न्यूज एकमेकांना फॉरवर्ड करत राहतात. एकाच प्रकारची विचारसरणी सातत्याने मोठ्या प्रमाणावर लादली जाते. अतिशय बिनकामाच्या गोष्टी दिवसभर व्हॉट्सॲपवर लोक उपसत राहतात आणि या सगळ्यामुळे जगामध्ये खरं काय चाललेलं आहे हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. अतिशय हुशार राजकारणी मंडळींनी म्हणजे जगभरात सगळीकडे मी असं म्हणेन, भारत सुद्धा त्याला अपवाद नाही आहे, राजकारणी लोक आणि किंवा नेते आणि सर्वसामान्य माणूस यांच्यामध्ये माध्यम नावाचा जो एक सगळं ताळतंत्र ठेवणारी जी व्यवस्था असते ही व्यवस्था मोडीत काढून थेटपणे ट्विटर, फेसबुक वगैरे वापरून नेते मंडळी आता लोकांशी संवाद साधतात आणि जे लोक प्रभावीपणे बोलू शकतात त्यांचा लोकांवर विश्वास बसतो, त्यांच्यावर लोकांचा विश्वास बसतो आणि त्यामुळे मधली जी माध्यमं असतात या माध्यमांचं भविष्यात काय काम असेल. म्हणजे उदाहरणार्थ डोनाल्ड ट्रम्प तर अगदी सहजपणे सांगतात की कुठल्याही TV चॅनलची गरज नाही, वर्तमानपत्राची गरज नाही, कारण ते सगळं खोटं लिहितात. डोनाल्ड ट्रम्पचंच म्हणणं खरं म्हणजे बरेचदा 99% वेळेला खोटं असतं, पण समोरचा माणूसच खोटं बोलतोय असं रेटून सांगितलं जातं वारंवार आणि त्यामुळे या सगळ्या माध्यमांचं डिजिटल माध्यमांमुळे भविष्यात काय होणार हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही जर का या बातम्या काही वाचल्या असतील तर अनेक ठिकाणची आणि खास करून भारतामधली खूप मोठी वर्तमानपत्र, अनेक TV चॅनल्स हे खूप अडचणीत आहेत, आर्थिक अडचणीत आणि बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अशा बातम्या येतात. म्हणजेच या डिजिटल युगाचा अनपेक्षित अशा प्रकारचा हल्ला या मुद्रित प्रकारच्या माध्यमांवर होतोय आणि त्याचे दूरगामी परिणाम आहेत. म्हणजे जे आपण व्हॉट्सॲपवर वाचू तेच खरं, फेसबुकवर आलेली लिंक जी असेल तीच खरी, या विश्वापलीकडेच लोक जात नाहीत आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट क्लिष्ट जी असते ती समजावून घेण्याच्या भानगडीत न पडता जे समोर येते त्याच्यावर विश्वास ठेवून चालणं हा अतिशय मोठा धोका हा आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्या ज्या कंपन्या आहेत, सोशल मीडिया कंपन्या, मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्या, वेबसाईट्स यांची निर्मितीच मुळात अशा कारणांसाठी झालेली आहे की माणसांनी त्यातच गुंतून पडावं आणि त्यातून बाहेरच पडू नये आणि याचे परिणाम आपण बघतोय. म्हणजे लोकांना व्यसनं लागण्यापासून ते या डिजिटल टॉक्सिफिकेशन पर्यंत, म्हणजे जसं दारूचं व्यसन लागतं म्हणून माणसाला एखाद्या केंद्रात भरती करावं लागतं, तसं गेम खेळण्याचं व्यसन, व्हॉट्सॲपचं व्यसन, चॅटिंगचं व्यसन, इंटरनेटचं व्यसन, अशा गोष्टींसाठी आता लोकांना
या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये भरती करावं लागतंय आणि हे अतिशय मोठं दुर्दैव आहे. पण या डिजिटल माध्यमांचा तो एक भाग म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे. आपल्याकडे त्यासाठी दुसरं काही नाहीये. आणि मला असं वाटतं की या विषयाचा या वेळेचं थोडंसं भान ठेवून समारोप करण्याकडे मी येतो आणि त्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. या सगळ्यामधला एक अतिशय महत्त्वाचा भाग मला जो वैयक्तिकरित्या वाटतो तो असा की एकूण समाजामध्ये, एकूण अर्थकारणामध्ये आपण जे सातत्याने बघतो आणि ज्याचं वर्णन अतिशय यथार्थपणे थॉमस पिकेटी या अलीकडे खूप गाजणाऱ्या लेखकांनी केलेलं आहे, किंवा अमेरिकेमध्ये जोसेफ स्टिग्लिट्झ नावाचे अतिशय उत्तम नोबेल पारितोषिक विजेते जे अर्थतज्ञ आहेत त्यांनी सुद्धा केलेलं आहे. ते असं म्हणतात की अलीकडचा समाज हा 1% विरुद्ध 99% असा झालेला आहे. आणि हे आपण सातत्याने भारतात सुद्धा वाचत असतो. म्हणजे मुकेश अंबानी आणि इतर काही उद्योगपती यांच्याकडे असलेली संपत्ती आणि त्याच्या तुलनेत आपण सध्याची विदारक दृश्य बघितली असतील. हजारो लाखोंच्या संख्येने मजूर हे आपल्या कुटुंबांसह, आपल्या छोट्या मुलांसह रस्त्यावरून अक्षरशः म्हणजे भणंग अवस्थेमध्ये, खायला नाही प्यायला नाही, पण आपल्या मूळ गावी जाण्यासाठी धडपडतायत. कालच्या दुर्दैवी घटनेमध्ये काही जणांचा त्यात मृत्यू सुद्धा झाला. म्हणजेच काय तर जगातल्या 1% किंवा त्याहून कमी लोकांकडे जेवढी संपत्ती आहे त्याहून कमी संपत्ती ही उरलेल्या जगातल्या 99% लोकांकडे आहे, असा सोपा अर्थ. आणि हे आर्थिक बाबतीत जसं खरं आहे, एकूण ताकदीच्या बाबतीत जसं खरं आहे, तसंच दुर्दैवाने मला असं वाटतं की हे डिजिटल डिव्हाइडच्या बाबतीत सुद्धा खरं आहे. म्हणजेच काही मोजक्या लोकांच्या हातात हा जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनमध्ये इतकी ताकद आहे की ती ताकद ही उरलेले जे भारतासारख्या गरीब देशामधले बहुसंख्य लोक आहेत की ज्यांना खरं म्हणजे या तंत्रज्ञानाचा फायदा मिळाला पाहिजे त्यांच्यापर्यंत तो पोहोचतच नाहीये. म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतो की भारतामध्ये सध्या उदाहरणार्थ एकूणच अन्नधान्याचा आणि सगळ्या वस्तूंचा इतका मुबलक साठा आहे की पुढचं वर्षभर समजा हे फुकट जरी भारतीय जनतेला दिलं तरीही ते कमी पडणार नाही. आणि दुसरीकडे आपण बघतोय की भुकेमुळे लोक मरतायत, खास करून या काळामध्ये. म्हणजेच काय की ज्यांच्याकडे आधीपासून काहीतरी आहे त्यांनाच जसं जास्तीत जास्त मिळत जात आहे, तसंच हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा आहे. जे लोक हे तंत्रज्ञान शिकतायत, आत्मसात करतायत, ज्यांचं नशीब चांगलं आहे ते शिकू शकतायत, त्यांनाच या भविष्यातल्या संधी मिळणार आहेत. आणि ज्यांच्याकडून त्या हिरावल्या जाणार आहेत, तो शेतकरी, तो मजूर, तो कामगार, तो वेटर, कदाचित तो ड्रायव्हर, ह्या सगळ्या लोकांना याचं काहीही माहीत सुद्धा नाहीये की असं काहीतरी घडतंय आणि त्यांच्याकडून हे रोजगार हिरावले जाण्याची खूप दाट शक्यता आहे. तर मला असं वाटतं की एकीकडे आपण या डिजिटल युगामधल्या संधी अर्थातच खूप मोठ्या आहेत म्हणून त्याकडे जागरूकतेने बघतो, त्यांचं कौतुक करतो. आपल्याला त्यात कुठे संधी मिळू शकतात त्यासाठी धडपड करतो, हे महत्त्वाचंच आहे. पण दुसरीकडे हे सुद्धा भान आपल्याला असलं पाहिजे की हे पुन्हा ओरबाडून घेतलं जाणार आहे ते सर्वसामान्य माणसाकडून. आणि हे भान राखत जर आपण याचा थोडाफार जरी समतोल राखू शकलो तर मला असं वाटतं की या सगळ्या डिजिटल क्रांतीमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संधी आणि त्याच्याबरोबर येणारी संकट याचा आपण काही अंशी तरी थोडा हसतमुखपणे सामना करू शकू. आणि तसं घडलं नाही तर दुर्दैवाने जे 99% लोक आपण म्हणतो, कारण म्हणजे आपणही त्यातच येतो, पण त्या 99% लोकांमधले आणखीन जे दुर्दैवी लोक असतील, समजा उरलेले काही 95%, 90%, त्या लोकांची परिस्थिती आणखीन बिकट होत जाणार आहे. आणि आहे रे आणि नाही रे या वर्गांमधला जो फरक आहे किंवा जे अंतर आहे ते अंतर हे सगळं डिजिटल तंत्रज्ञान हे दुर्दैवाने आणखीन मोठं करणार आहे. तर संजीवनी परिवारांनी मला या डिजिटल माध्यमातून तुमच्या सगळ्यांशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. तुम्ही सगळे शांतपणे फेसबुकवरून
हे तुम्ही ऐकून घेतलं याबद्दल तुमचा मी ऋणी आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा आपण साकल्याने विचार कराल अशी मला आशा आहे. तर काही प्रश्न असतील तर त्यांची मी उत्तरं द्यायचा प्रयत्न करीन. तर पहिला प्रश्न त्यातला असा आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे मानवाचा मेंदू आळशी होऊन त्याला शिथिलता येईल का, आणि निर्णय घेण्याचं टाळून सुचवलेला पर्याय तो निवडेल का? अर्थातच हे आपण सध्या सुद्धा आपल्याला होताना दिसतंय. हा प्रश्न अतिशय बरोबर आहे आणि तुम्ही निर्माण केलेली शंका ही अतिशय योग्य आहे. अगदी सध्या सुद्धा आपण सगळेच जवळपास शॉर्टकट्स जिथे मिळतील तिथे शोधायला जातो. सोपे पर्याय जे दिसतात ते पर्याय वापरायला जातो. कुठल्याही प्रकारचं अवघड विवेचन हे आपल्याला नको असतं, हे आपण अनुभवतोय. आणि कुठल्याही समजा माणसाला तुम्ही आज समजा एक पानभर लिहिलेलं काहीतरी वाचायला दिलं तर तो माणूस वाचू शकत नाही, लिहिणं तर दूर. याचं कारण असं की व्हॉट्सॲपवरच्या 4 ओळी वाचण्यामध्येच तो माणूस आता समाधान मानतो आणि पुढे जातो भरकत. कोणाकडे वेळ नाही आणि दुसरीकडे करायला काही नाही. म्हणजे एकीकडे वेळ नाही आणि दुसरीकडे खरं म्हणजे करायला काही चांगलं नाही, अशी विचित्र अवस्था बऱ्याच ठिकाणी, सगळीकडे मी म्हणत नाही, बघायला मिळते. याचाच अर्थ असा आहे की या सगळ्या तंत्रज्ञानामुळे आपण आळशी बनत चाललेलो आहोत आणि जी माणसं या बाबतीत सजग नाही आहेत त्यांना याचा फटका निश्चितपणे बसणार आहे. ऑटो पायलट कसं काम करतं, AI और मशीन लर्निंग, असा दुसरा प्रश्न आहे. तर ऑटो पायलटचं जे काम आहे, म्हणजे हा प्रश्न तुम्ही वाहन चालवण्याच्या संदर्भात विचारलाय असं मी गृहीत धरतो. तर त्याच्यामध्ये ही दोन्ही तंत्रज्ञानं वापरली जातात, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. म्हणजे सुरुवातीला मुळात माणसासारखी गाडी चालवायची कशी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने शिकवलं जातं आणि त्यानंतर वेगवेगळ्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये, म्हणजे समजा आपण गाडी चालवत असताना अचानकपणे कोणी समोरून आलं किंवा समोर ट्रॅफिकचा लाल दिवा दिसला किंवा आपल्याला वळण घ्यायचं आहे किंवा कुठेतरी गर्दी दिसते, अशा प्रसंगी आपण काय केलं पाहिजे यासाठीचे जे सगळे अनुभव असतात हे सगळे अनुभव मशीन लर्निंगमधून फीड केले जातात आणि म्हणून यामध्ये हे दोन्ही तंत्रज्ञानं वापरली जातात. हाऊ प्रेडिक्टिव्ह AI विल चेंज शॉपिंग, असा तिसरा प्रश्न आहे. म्हणजे प्रेडिक्टिव्ह AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून खरेदी किंवा शॉपिंग हे कसं बदलेल. मला असं वाटतं ते खरं म्हणजे सध्या बदलतंय. मगाशी मी जी 1-2 उदाहरणं ॲमेझॉनच्या संदर्भात आपल्याला दिली, कित्येकदा आपल्याला हा अनुभव येत असेल की आपण गरज नसलेल्या असंख्य गोष्टी विकत घेतो ॲमेझॉनसारख्या वेबसाईटवरून. का तर आपलं खरं म्हणजे ते विकत घेण्याची इच्छा सुद्धा नसते, आपण त्या गोष्टी तिथे सर्च सुद्धा केलेल्या नसतात, पण ॲमेझॉननी प्रेडिक्ट करून की आपण त्या वस्तू विकत घेऊ शकतो असं म्हणून आपल्याला ते आमिष दाखवलेलं असतं. या संदर्भात तुम्ही हे कदाचित वाचलं असेल की आपण सर्वसामान्यपणे करत असलेला खर्च आणि एप्रिल महिन्यात आपण केलेला खर्च याची जर का आपण तुलना केली तर बहुसंख्य लोकांच्या बाबतीत असं लक्षात येईल की एप्रिलमध्ये होत असलेला खर्च हा खरा आपला अत्यावश्यक खर्च आहे आणि उरलेला खर्च हा बरेचदा कारण नसताना होत असतो. आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण हे प्रेडिक्टिव्ह शॉपिंग हे आहे. म्हणजेच आपल्याला भुरळ पाडणाऱ्या असंख्य गोष्टी आपण त्यातून विकत घेतो. डिजिटल टेक्नॉलॉजी वापरत असताना सामान्य माणसाने कोणती काळजी घ्यावी. तर काही गोष्टींचा उल्लेख तर मी केलेलाच आहे. तर त्याशिवाय मी असं म्हणेन की सर्वसामान्यपणे या गोष्टी या आपल्या गरजेपुरत्या वापराव्यात. म्हणजे काही जणांचा आपण बघतो, काय असंख्य लोकांचा आपण असं बघतो की त्यांचा अख्खा दिवस हा आता व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, इंटरनेट, यूट्यूब याच्यावरच जातो. म्हणजे ते एकीकडनं दुसरीकडे जातात, दुसरीकडनं पुन्हा पहिल्या गोष्टीकडे येतात, तिसऱ्या गोष्टीकडे जातात. असं करत करत त्यांचा अख्खा दिवस या तंत्रज्ञानांमध्ये जातो आणि त्यांच्यामध्ये आपल्याला भुरळ पाडणारी किंवा व्यसनाकडे नेणारी खूप मोठी क्षमता असते आणि म्हणून त्यांचा वापर हा योग्य प्रमाणात करण्याचं भान हे आपल्या सगळ्यांना आलं पाहिजे. ज्यांना ते आलेलं असेल ती माणसं यातनं बाहेर पडतील, पण ज्यांना ते येणार नाही त्यांना असंख्य शारीरिक आणि मानसिक प्रकारच्या व्याधी जडू शकतात.
looking at digital revolution in industries, what would you advise to student to select as career? अर्थातच हा खूप अवघड प्रश्न आहे यासाठी की नुसतंच पुढे काय घडतंय यापेक्षा मला असं वाटतं की आपली मुळात आवड काय आहे हा सुद्धा विचार तिथे असला पाहिजे. तर आपली आवड आणि भविष्यात काय घडू शकतं या दोन गोष्टींची सांगड समजा आपण घालू शकलो तर मला वाटतं करिअर निवडायला मदत होईल. या संदर्भातली एक गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये असू जे जे आय टी किंवा संबंधित क्षेत्रांमध्ये असतील त्यांना या सगळ्या गोष्टी आपोआपच काही प्रमाणात शिकायला मिळतील. पण जे आय टीमध्ये नाहीत त्यांनी निदान या गोष्टींची तोंड ओळख आपल्याला व्हावी. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादा मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय तर कुठे ना कुठे ही सगळी तंत्रज्ञानं तिथे पूरक ठरणार आहेत किंवा आपल्याला नवीन प्रकारची कामं मिळवून देणार आहेत किंवा आपली नोकरी हिरावून घेणार आहेत. यापैकी काहीतरी उद्या घडू शकतं. त्यामुळे या सगळ्यांची किमान तोंड ओळख करून घेणं, त्यामध्ये संधी काय आहेत, धोके काय आहेत याची माहिती करून घेणं. म्हणजे अगदी त्याचे इंट्रोडक्टरी कोर्सेस सुद्धा इंटरनेटवर फुकट उपलब्ध असतात काही तासांचे. एवढे करून निदान त्याचं आकलन करून घेणं हे माझ्या मते गरजेचं आहे. Which company has access to customers' purchasing behavior and personal data? What is your opinion on identity theft and data privacy? दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की या सगळ्या कंपन्या आपली जी माहिती गोळा करतात त्याच्यावर आपलं जवळपास कसलंच नियंत्रण नसतं. म्हणजे आपण साधा जीमेल आय डी जेव्हा उघडतो किंवा फेसबुकवर अकाउंट उघडतो त्यावेळेला आपण आपल्या नकळत हजारो प्रकारच्या परवानग्या या कंपन्यांना दिलेल्या असतात माहिती गोळा करण्यासंबंधीच्या आणि ती माहिती वापरण्यासंबंधीच्या. भारतामध्ये दुर्दैवाने याविषयी फार जागरूकता नाही आहे. पण युरोपमध्ये खास करून या मोठमोठ्या दादा कंपन्यांच्या विरोधात मोठे खटले भरले गेलेले आहेत या माहितीच्या गैरवापराबद्दल आणि म्हणून या कंपन्यांनी तिथे आपले नियम हे बरेचसे बदललेत की लोकांची कुठली माहिती आपण गोळा करू शकतो, साठवू शकतो, इतरांना देऊ शकतो. पण भारतामध्ये हे कायदे अतिशय कच्चे आहेत आणि त्यामुळे वैयक्तिक पातळीवर पुन्हा आपण ही काळजी घेतली पाहिजे. म्हणजे विनाकारण साधी उदाहरणं द्यायची तर फेसबुकवर आवश्यक तेवढीच माहिती द्या. काहीही गरज नसताना आपली सगळीच्या सगळी वैयक्तिक माहिती, आपली जन्मतारीख, आपले नातेवाईक, आपलं जन्मगाव, आपलं शिक्षण कुठे झालं, आपण कुठे काम करतो, आपल्या कुटुंबात कोण सदस्य आहेत, ही सगळी माहिती द्यायची काहीच गरज नाही आहे. म्हणजे ज्यांनी कोणी दिली असेल त्यांच्यावर टीका करण्याचा माझा हेतू नाही आहे. त्यातला फक्त धोका काय असू शकतो हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि आयडेंटिटी थेफ्ट आणि डेटा प्रायव्हसी या गोष्टी सातत्याने होत असतात म्हणूनच आपण जागरूक राहिलं पाहिजे. जितकी कमी माहिती आपण जाहीरपणे देऊ तितकं आपली आयडेंटिटी कोणी चोरण्याचं किंवा आपली माहिती चोरण्याचं प्रमाण हे कमी असेल. यंत्र, मानव आणि तंत्रज्ञान भविष्यात इतर ग्रहांवर वस्ती करायला मिळेल का? अर्थातच हा प्रश्न खूपच क्लिष्ट आहे. भल्या शास्त्रज्ञांना त्याचं उत्तर देता आलेलं नाही आहे. काही लोक असं म्हणतात की भविष्यामध्ये मानवच परग्रहांवर वस्ती करू शकेल, मंगळावर उदाहरणार्थ पाणी सापडलं वगैरे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी येत असतात. या आत्ता तरी काल्पनिक आहेत. जरी एलॉन मस्क सारखी काही माणसं याच शतकामध्ये परग्रहांवर वस्ती करण्याचा मानस बोलून दाखवतात, पण खरं सांगायचं तर त्यामधली अनिश्चितता अजून खूप आहे. त्यामुळे निश्चितपणे याविषयी काही सांगता येत नाही. व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ सिक्युरिटी अँड प्रायव्हसी नीड टू बी पेड इन दिस एज ऑफ डिजिटलायझेशन? म्हणजेच याच्यामध्ये आपली वैयक्तिक माहिती आणि त्या माहितीची सुरक्षितता आणि त्यातनं निर्माण होणारे धोके याची किती किंमत आपल्याला मोजावी लागेल, भयंकर मोजावी लागेल. आपण भोगत आहोत सध्या सुद्धा. दररोज तुम्ही वाचत असाल तर वर्तमानपत्रांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमधनं, क्रेडिट कार्ड्समधनं पैसे चोरल्या जाण्यापासनं, त्यांचे ईमेल अकाउंट्स हॅक होणं, फेसबुकवर त्यांच्या काहीतरी मजकूर टाकणं, दुसऱ्याच्याच नावाने खातं खोलून त्याच्यावरनं मजकूर टाकणं, देशांच्या वेबसाईट्स हॅक होणं, अशा असंख्य प्रकारच्या गोष्टी आपण बघतो आणि दुर्दैवाने भविष्यात या वाढत राहणार आहेत. आणि हे यातला जो बॅलन्स किंवा समतोल साधणं हे खूप अवघड आहे की एकीकडे आपल्याला जास्तीत जास्त डिजिटल सोयी पाहिजेत पण दुसरीकडे आपली सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे.
तर हा समतोल साधत साधत पुढे जाणं जेवढं शक्य होईल तेवढं चांगलं. काही वेळेला तो ढळतो आणि आपण बघितलं असेल की फेसबुक सारखी कंपनी, याहू सारखी कंपनी किंवा अलीकडे झूम हॅक होतं. मोठमोठ्या कंपन्या सातत्याने हॅक होत असतात. तिथे व्हायरस सोडले जातात, खंडण्या घेतल्या जातात. हे सगळे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे. तर आणखीन खरं म्हणजे बरेच प्रश्न आहेत, पण आपल्याला वेळेच्या मर्यादेचं सुद्धा भान राखलं पाहिजे. आपण जवळपास सव्वा तासापेक्षा जास्त आता बोलत आहोत आणि खरं म्हणजे छान गप्पा सुद्धा मारतोय. तर वेळेच्या मर्यादेमुळे आपण आणखीन प्रश्न दुर्दैवाने घेऊ शकत नाही. पण तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर जरूर ते तुम्ही संजीवनी परिवाराकडे पाठवा. त्या प्रश्नांची नंतर वैयक्तिक पातळीवर उत्तरं देण्याचा मी जरूर प्रयत्न करीन. पुन्हा एकदा संजीवनी परिवार आणि तुम्ही सगळे यांचे मनपूर्वक आभार मानतो. मला इथे बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल आणि या कार्यक्रमातून तुमच्या हाती काहीतरी लागलं असेल अशी आशा व्यक्त करतो. हे करोनाचं संकट लवकरात लवकर दूर व्हावं आणि आपण सगळे पुन्हा आपलं आधीचं आयुष्य छानपणे जगायला लागू अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो.